मी जरी निवडून आलो नाही पण माझा भाचा निवडून आल्याशिवाय मी राहणार नाही. आणि त्याच वेळेचा पक्षप्रवेश झाला आणि त्याच पक्षप्रवेशात माझं मी छोटस भाषण केलं होतं आणि योगेशला मी शब्द दिला होता, मी शकुनी मामा नाहीये, मी खराखुरा मामा. आणि तुला ह्या महानगरपालिकेमध्ये निवडून आल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. आणि आज योगेश निवडून आलेला आहे आणि आपल्या सर्वांची स्वप्न आहे योगेश सभापती झाला पाहिजे. आपल्या पाटील साहेबांनी सांगितलं त्याला स्थायी समितीवर पाठवलं पाहिजे, कोणी सांगितलं त्याला आमदार केलं पाहिजे. आणि जर तुमच्या सर्वांची इच्छा जर तो सभापती झाला पाहिजे, स्थायीवरती गेला पाहिजे, तर मामाचा नकार कशासाठी, तो सुद्धा आमदार झाला पाहिजे. आणि मला वाटतं राजकारणामध्ये नशीब खूप महत्वाचं असतं. नशीब बलवत्तर असेल तर काही घडू शकतं. आणि मला वाटतं आजच्या दिवशी योगेश आमदार झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. काही घाबरू नका ताई, इथं तुमच्या विरोधात तो उभा राहणार नाहीये. आपल्याकडं इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर राखीव मतदारसंघ आहे. आणि मी परवाच राजसाहेबांना भेटून आलो आणि चर्चा केलेली आहे. विधानसभेच्या दृष्टीने तयारीला सुद्धा आम्हाला लागायचं आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे या जुलै महिन्यामध्ये या नाशिक शहरामध्ये येत आहे. तर निश्चितच करंजी आपल्या सर्वांचा आदर म्हणून आपण जी सूचना केली मला राजसाहेबांपर्यंत इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचं इथून निवडणूक लढवण्यासाठी राजसाहेबांना साकडं सर्वांच्या वतीनं साकडं घालण्याचं काम मी करणार आहे. आणि सभापतीतच सातपूर प्रभाग सभापती योगेश तर होणारच आहे. पहिल्याच वेळेस सभापती झाला असता पण राजकारणामध्ये नंदुशेठ आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये कुठंतरी काहीतरी तडजोड करावी लागते. राजकारणात जर तडजोड केलं नाही तर राजकारण सुद्धा यशस्वी होत नाही. म्हणून राजकारणाच्या दृष्टीने आम्ही कुठंतरी तडजोड केली आणि योगेशला मी सांगितलं, योगेश पहिल्या वर्षी सभापती जरी होता आलं नाही थांबून घे, सबर का फल मिठा होता है. पण मी आपल्या सर्वांसमोर सांगतो योगेश एकदा नाही दोनदा सभापती होणार आहे. अशी बोली सोडून घेतलेली आहे. 5 जरी नगरसेवक निवडून आलोय करंजी, 550च्या बरोबर आहे. महानगरपालिकेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. पण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं हा योगेश मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. योगेशकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. अनेक लोक त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघत होते. पण करंजी मामा माझी दृष्टी बघण्याची दृष्टी खूप योग्य होती आणि मी हिरा पारखला आणि त्याला मनसेमध्ये प्रवेश घेतला, निवडून आला. आरोग्य समितीवरती सदस्य म्हणून सुद्धा तो या ठिकाणी काम करतोय. निश्चितच मला याचा अभिमान आहे. सर्व श्रेय काही मला जात नाही. योगेश जर आज कोणा सर्वांना मोठा झाला असेल, या ठिकाणी सर्व नाशिक शहरातून सातपूर भागातून योगेशची जी मित्रमंडळी आलेली खऱ्या अर्थानं श्रेय त्यांना जाते. मी निमित्त मात्र होतो. आणि ह्या एवढ्या आपण बघितलंय लाट कशी होती, सुप्त लाट होती. या सुप्त लाटेमध्ये कोण कसं गेलं काय गेलं तरी पण आम्ही त्या लाटेमध्ये तरंगलो आणि आम्ही किनाऱ्याला त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. आज आपल्याला परत योगेशला मला कुठल्याही प्रकारे प्रभाग सभापती व्हायचं नाहीये. मी स्थायी समितीचं सभापतीपद भूषवलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही या सातपूर प्रभागामध्ये जे काही वाट्याला आमच्या येईल ते सर्व काही ते योगेशसाठीच असणारे मी आपल्याला या व्यासपीठावरून आपल्याला खात्री देतो. आणि योगेशकडनं एकच अपेक्षा करेल, ज्यावेळेस माणूस मोठा होत जातो पाय ओढणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. ओढायचं काम करता त्यावेळेस तुला ओढती, तू शांत राहा.
ओढणारे थकून जातील, त्यांना अजिबात विरोध करू नको. तुझ्या मामाचं पण 5 वर्ष आजच गेलं, ओढायचं काम केलं, पण मामा बी राजकारण कुठंतरी काही शिकला होता मामा, आणि त्या राजकारणामध्ये 5 वर्षामध्ये कुठं काय मिळवलंय मामाला चांगलं ठाऊक आहे. म्हणून तुझे कोणीही पाय जरी ओढले त्याला घाबरायचं नाही. 5 वर्षामध्ये निश्चितच आपण या सातपूर भागासाठी, सातपूर विभागासाठी एक भरीव काम करू. कुटुंबाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. या कार्यक्रमात सलीम मामा शेख, आमदार सीमा हिरे, विक्रम नागरे, करण गायकर, अनिल मटाले, नगरसेवक सुदाम नागरे, महेश हिरे, मुंबईचे कुणाल पाटील, राहुल शेळके, फिरोज पठाण, गोकुळ निगळ, रवी काळे यांसह आदी मान्यवर तसेच प्रभागातील नागरिक यांनी कार्यक्रमास मोठी उपस्थिती लावून त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.